श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत मंडळ स्तरावर नागरिकांना 15 पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार। जिल्हा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानाचे कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कारागृहातून पलायन। दुचाकी चोरी करणाऱ्या 2 संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 3,10,000 रुपये किमतीच्या 8 दुचाकी जप्त। स्वातंत्र्य सैनिक माधवराव घुगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि विद्याधन महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा समारंभ संपन्न। आता बातमी विस्ताराने। ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसुली प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी धुळे तालुक्यात दिनांक 7 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत मंडळ स्तरावरील शिबिरात नागरिकांना 15 पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती धुळे ग्रामीणचे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसुली प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी धुळे तालुक्यात 7 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येणार आहे। या अभियानाअंतर्गत मंडळ स्तरावर विविध शिबिरे घेऊन नागरिकांना 15 पेक्षा अधिक महसुली सेवा थेट उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती धुळे ग्रामीणचे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। या अभियानाबाबत माहिती देताना तहसीलदार शेवाळे यांनी सांगितले की शासनाच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 अंतर्गत धुळे तालुक्यातील विविध शासकीय विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने यांचे प्रतिनिधी चेतन पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत सर्व विभाग प्रमुखांसह मंडळाधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी थेट गाव पातळीवर उतरणार आहेत। त्यामुळे नागरिकांनीही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। विशेष म्हणजे मराठी बरोबरच खानदेशातील अहिराणी बोली भाषेतूनही संवाद साधत गाव शिवार ते बाण शिवारपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे। या अभियानातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यात येणार आहे। महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून त्यासाठी तयारी सुरू आहे। शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, बस स्थानक, चहाची दुकाने तसेच सार्वजनिक ठिकाणी या अभियानाचा प्रचार प्रसार करण्यात येत आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात येत असून क्षेत्रीय स्तरावर नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले। या शिबिरात शासनाच्या परिपत्रकानुसार मंडळ स्तरावर विविध महसुली सेवा देण्यात येणार आहेत। त्यामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, 7/12 मधील चुका दुरुस्त करणे, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 व 8 व उतारे देणे, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, अकृषिक परवानगी संदर्भात मार्गदर्शन, सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले देणे, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबत प्रकरण निकाली काढणे, घरकुलासाठी पट्टे वाटप, ई मोजणी अर्ज, ॲग्रिस्टॅक व पीएम किसान नोंदणी, भूसंपादन, याशिवाय आयुष्यमान भारत कार्ड, रेशन कार्ड संबंधी कामे, संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजना तसेच लाडकी बहीण योजनेचे ई-KYC ही शिबिरांमध्ये करण्यात येणार आहे। धुळे ग्रामीण तालुक्यातील देऊर बुद्रुक, लामकानी, सोनगीर, मुक्टी, गरताळ, बोरकुंड, आनंदखेडे, नेर, शिरोड, कुसुंबा, मोगन, कापडणे, न्याहाळोद, आर्वी व आंबोडे येथे अनुक्रमे 7 मार्च ते 18 एप्रिल 2026 या कालावधीत सकाळी 9 वाजता मंडळ स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी माहिती देताना सांगितले। या प्रसंगी नायब तहसीलदार देवेंद्र येवले, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार रवींद्र मगर, निवासी नायब तहसीलदार संजय पवार, सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाईकराव, सुनील देवकाते आदी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने मार्च, एप्रिल आणि मे मध्ये धुळे ग्रामीणमधील सर्व 15 मंडळांमध्ये 15 शिबिरं घेण्याचे आपण प्रयत्न केलेले आहे। त्या अनुषंगाने धुळे ग्रामीणचे विधानसभेचे आमदार आणि रामदादा बदाने यांच्या चर्चेनुसार आणि शासनाने दिलेल्या डायरेक्शननुसार आपण धुळे ग्रामीणमधील सर्व 15 मंडळांमध्ये मार्च आणि एप्रिलमध्ये शिबिरांचे आयोजन केलेले आहे। या शिबिरांसाठी धुळे तालुक्याची आपण एक थीम ठेवलेली आहे, संवाद ते सुसंवाद, गाव शिवते बांधशी। मुख्यतः या
महाराजस्व अभियानाचा जो उद्देश आहे हा सर्व नागरिकांना घरापर्यंत गावापर्यंत सेवा पोहोचवण्याचं महसूल व वन विभागामधील जे तिघं घटक आहे, महसूल विभाग, नंतर नोंदणी विभाग आणि मोजणी विभाग, या तिघांचे जे काही शासनाचे निर्णय असतील, शासनाच्या ज्या योजना असतील, त्या सर्व योजना सर्वसामान्य तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा मानस आहे. त्या अनुषंगाने आपण जवळपास एकूण 15 सेवा आणि इतर विभागाच्या काही सेवा आपण संबंधित नागरिकांना त्या त्या गावात जाऊन शिबिर राबवून आपण देणार आहोत. त्या शिबिरांमध्ये आपण जे काही पेंडिंग प्रलंबित फेरफार असतात नागरिकांचे, तलाठी आणि मंडळ स्तरावर त्यांचं निश्चितीकरण करणार आहोत. नंतर पुरातन काळापासून किंवा जुन्या सातबाऱ्यांमध्ये काही नोंदी अशा आहेत त्यांचा आता खाली अर्थ नाही, अशा सर्व सातबाऱ्यांची दुरुस्ती आपण करणार आहोत. तसेच शासनाच्या डायरेक्शननुसार आपल्याला आता सर्व काही सातबारे आणि 8 हे ऑनलाईन उपलब्ध झालेलं आहे. तर त्याचं एक व्हॅलिडेशन किंवा ते किती ग्राह्यता धरावी याबाबत शासनाने आता परिपत्रक काढून जे काही डिजिटल सातबारे असतील ते कोणत्याही ठिकाणी बँकेत असेल किंवा इतर योजनांमध्ये आपण डायरेक्टली वापरू शकता याचं देखील प्रबोधन आपण याच्याद्वारे करणार आहोत. तसेच 9वी 10वी आणि 11वी 12वी या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या सर्व जे विद्यार्थी असतील त्यांना आपण डोमासाईल आणि नॅशनॅलिटी कास्ट सर्टिफिकेट याचं देखील वितरण करणार आहोत. त्यानंतर जे शासनाने आता अकृषक परवानगी संदर्भात जे डायरेक्शन दिलेलं आहे, आता कोणत्याही अकृषक परवानगीची गरज राहणार नाही. पण काही प्रीमियम जर भरला तर त्याला परत कोणताही टॅक्स अलाउड राहणार नाही किंवा कोणताही घेता येणार नाही. याबाबत देखील आपण शेतकऱ्यांना आणि सर्व संबंधित नागरिकांना मार्गदर्शन करणार आहोत. त्याप्रमाणे काही घरांचे अतिक्रमण आहेत तर 2014च्या DR-प्रमाणे ग्रामविकास विभागाच्या DR-प्रमाणे आपण संबंधित जे रहिवासी आहेत त्यांना पट्ट्यांचं देखील वाटप करणार आहोत. तसंच भारत सरकारची जी ॲग्रिस्टॅग योजना आहे आणि PM किसान योजना आहे, या ॲग्रिस्टॅग योजनेमध्ये विविध लाभार्थ्यांची आपण नोंदणी केलेली आहे. तरी देखील एक 15 ते 20% शेतकऱ्यांची लाभार्थ्यांची किंवा शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. अशी देखील आपण जी शेतकऱ्यांची नोंदणी आहे ते ॲग्रिस्टॅगचा एक कॅम्प ठेवून त्या ठिकाणी आपण नोंदणी करणार आहोत. नंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे किंवा ज्या भगिनींचे KYC प्रलंबित असेल तर ती मार्च एंडपूर्वी आपण त्याच्या ठिकाणी त्याचा कॅम्प लावून त्यांचे KYC पूर्ण करणार आहोत. तरी मला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्यामार्फत मी सर्व नागरिकांना ग्रामीणमधील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण जे आणि वेळापत्रक केलेलं आहे त्या वेळापत्रकानुसार आपल्या मंडळामध्ये जिथं काही शिबिर आयोजित करण्यात आलं असेल त्या शिबिराला आपण हजेरी राहून आणि आपल्याला योग्य असेल तो लाभ आपण घ्यावा आणि शासनाला देखील सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धुळे जिल्हा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानाने कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे खुले कारागृहातून पळ काढल्याची घटना गुरुवारी घडली. धुळेतील जिल्हा कारागृहातून खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी गुरुवारी सकाळी फरार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की भिकन पिंजारे वय 54 राहणार निफाड जिल्हा नाशिक हा कैदी धुळे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. भिकन पिंजारे याच्या विरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात खून आणि अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात न्यायालयाने 30 एप्रिल 2022 रोजी दिलेल्या निकालानुसार त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कारागृह प्रशासनाने त्याला कारागृह परिसरातील बावडेबाग येथील शेती कामासाठी नेमले होते. गुरुवारी सकाळच्या सुमारास शेतीकाम सुरू असताना त्याने संधी साधून कारागृह परिसरातून पळ काढल्याचे समोर आले. कैदी पसार झाल्याची माहिती मिळताच कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी कारागृहातील शिपाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी फरार कैद्याचा शोध घेण्यासाठी तपास पथके नेमून तपास सुरू केला आहे. घटना घडल्यानंतर कारागृह प्रशासनाने पोलीस अधीक्षकांना तात्काळ माहिती देणे अपेक्षित होते. अशी माहिती मिळाल्यास तत्काळ नाकाबंदी, तपास मोहीम आणि इतर उपाययोजना राबवून फरार कैद्याला लवकर पकडण्याची शक्यता अधिक असते. मात्र या घटनेची माहिती कारागृह प्रशासनाकडून रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास देण्यात आल्याचे समोर आले. यामुळे कारागृह प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. धुळे जिल्हा कारागृह अंतर्गत नव्याने सुरुवात करण्यात आलेले धुळे जिल्हा खुले कारागृह हे सुरू करण्यात आलेलं असून या ठिकाणी सद्यस्थितीत जवळपास एक आपले 70 बंद्यांची निवड झालेली आहे आणि मध्यवर्ती कारागृहातून त्यांच्या
वर्तणुकीनुसार त्यांच्या कारागिरीन चांगल्या वर्तणूक असतात, इथं त्यांचं सिलेक्शन होत असते आणि त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर कुटुंबात लवकरात लवकर जाण्याच्या दृष्टीने त्यांचं खुले कारागृहात निवड केली जाते. त्यानुसार जो काल पलायन केलेला बंदी आहे, बंदी क्रमांक 58 भिकन नजीर पिंजारी, यास देखील दैनंदिनीप्रमाणे आपल्या खुले कारागृहात जवळपास एक 15 ते 16 एकर जमीन आपली नदीबागला आहे आणि 6-7 एकर जमीन आपली बावडीबाग म्हणून असे 2 शेतीशेड आहेत. त्या ठिकाणी दैनंदिनीप्रमाणे त्याला बावडीबाग येथे शेतीकाम दिलेलं होतं. दुपारचं जेवण वगैरे करून एक 2:15 ते 2:30च्या दरम्यान त्या बंद्यांनी कर्तव्यावरील कर्मचारी यांची नजर चुकून, आणि तुम्ही बघत असाल की खुले कारागृह हे पूर्ण धुळे शहरातील एकदम मुख्य रहदारी ठिकाणी असल्याने नजर चुकून तो तातडीने तिथून त्यांनी पलायन केलेलं आहे. तर त्याबाबत आम्ही संबंधित पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे BNS 262 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा पण दाखल केलेला आहे. आमचे कारागृह कर्मचारी अधिकारी यांनी पण त्याचा काल शोधाशोध घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशनमार्फतसुद्धा त्या बंद्याचा शोध घेणे सुरू आहे आणि तो पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे. तर त्याचा शोध घेणं चालू आहे आणि लवकरच बंदी शोधून सापडेलसुद्धा, त्याचा शोध घेणं सुरू आहे. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या 2 संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 3,10,000 रुपये किमतीच्या 8 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दुचाकी चोरी करणाऱ्या 2 संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडून 3,10,000 रुपये किमतीच्या 8 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपींवर नजर ठेवण्यात आली. पारोळा रोडवरील नक्षत्र लॉन्स मागे संशयित फिरणाऱ्या दोघांना सापळा रचून पथकाने ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी करण्यात आली. शाहिद अकबर शेख वय 26 राहणार मालेगाव व शेख मोहसिन शेख रहीम वय 26 राहणार रसोली मशिदीनगर बस्ती क्रमांक 1 मालेगाव अशी त्यांची नावे होती. चौकशी दरम्यान आरोपींनी धुळे व मालेगाव परिसरातून दुचाकी चोरी करून त्या वेगवेगळ्या ठिकाणी लपून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून विविध ठिकाणी छापे टाकत शाईन हिरो, स्प्लेंडर, फॅशन, पल्सर, DTS, KTM, ड्यूक आणि यामाहा R15 अशा विविध कंपनीच्या एकूण 8 दुचाकी जप्त केल्या. जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 3,10,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील काही दुचाकी चोरीचे गुन्हे धुळे येथील आझादनगर पोलीस ठाणे तसेच मालेगाव पोलीस ठाणे येथे दाखल असून त्याचा पुढील तपास सुरू आहे. आरोपितांकडून आणखी चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, पोलीस अंमलदार हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, संतोष हिरे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, आशिष वानखेडे, दिनेश परदेशी, प्रकाश सोनार आदींनी केली. स्वातंत्र्य सैनिक माधवराव घुगे यांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय माधवराव घुगे यांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी महापौर तथा नगरसेविका प्रतिभा चौधरी, महेश घुगे आदी उपस्थित होते. यांची ही 33वी पुण्यतिथी आहे. आपण श्रावण बाळाचा आपल्या या देशामध्ये आज पाहतो की एकेकाळी आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना कवाडी यात्रेमध्ये कवाडीत बसवून काशी यात्रेला नेणाऱ्या श्रावण बाळाच्या या देशामध्ये आपल्या जिवंत आई वडिलांना देखील आज कोणी घरामध्ये असतात, परंतु असलं आणि नसल्यासारखे परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येते. परंतु स्वातंत्र्य सैनिक माधवराव घुगे दादांना आज जाऊन 33 वर्ष झाले. 33वी ही त्यांची पुण्यतिथी आणि सतत 32 वर्षापासून महेश भाऊ हा कार्यक्रम त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ किंवा त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा कार्यक्रमाचं ते सतत 32 वर्षापासून कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करत आहेत. आज आम्हाला या शहरामध्ये जे कर्तव्य दक्ष किंवा ज्यांनी आपल्या कामाची चांगली छाप पाडलेली आहे अशा ज्या नगरसेविका निवडून आलेल्या आहेत, 1 नंबर असेल, 2 नंबर असेल किंवा त्यांच्याशी परिचित असलेल्या नगरसेविकांचा सत्काराचा
त्यांच्या वडिलांचा पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी जो कार्यक्रम ठेवला, श्रमिक सैनिक संघटनेच्या वतीने, गुणगौरव संघटनेच्या वतीने त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं होतं। त्याबद्दल मी वडील म्हणजे स्वातंत्र्य सैनिक, त्याबद्दल मी दादांचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा सत्कार केला, मान सन्मान दिला आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली, आमचा सत्कार केला। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते। असंच प्रेम आमचं सगळ्यांवर कायम असू द्या। आमचं काही चांगल्या कामाचं कौतुक इथं बरेच आमचे जुनागडे दादा पण मला, मी जेव्हा महापौर होती त्यावेळेला मला सतत त्यांचं मार्गदर्शन असायचं। मी माझ्या कॅबिनला पण यायचे ते आणि मला सांगायचे, मार्गदर्शन करायचे, असं करा तसं करा, चांगले कामं कसे करायला पाहिजे आपण। तर दादांचं पण मला म्हणजे सगळ्यात पत्रकार बंधूंचं, धुळे शहरातील सगळे पत्रकार बंधूंचं कायम मला सहकार्य असतं। तर माझ्या कार्यकाळामध्ये पण मला त्यांनी सगळ्यांनी साथ दिली। जुनागडे दादांनी देखील चांगल्या प्रकारे मला साथ दिली, त्यांनी मार्गदर्शन केलं। त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि दादा आमच्यावर असंच कायम तुमचं प्रेम असू द्या। आमचं काही चांगलं काम केलं असेल तर त्याचं कौतुक 4 लोकांमध्ये करा आणि आमचं काही चुकत असेल तर ते आमच्या कानामध्ये सांगा, अशी मी सगळ्यांना विनंती करते। शारदा शैक्षणिक व सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या विद्याधन महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा समारंभ गुरुवारी संपन्न झाला। शारदा शैक्षणिक व सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या विद्याधन महाविद्यालय वलवाडी धुळेचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा समारंभ गुरुवारी संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा शारदा पाटील या उपस्थित होत्या। विद्याधन महाविद्यालय वलवाडी येथे वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात आले होते, तसेच विविध स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या। यात विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरणाचा समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे माजी कुलगुरू डॉक्टर के.बी. पाटील, माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील, संस्थेच्या अध्यक्षा शारदा पाटील, प्राचार्य डॉक्टर के.बी. पाटील, अधीक्षक हर्षल पाटील, प्राध्यापक डॉक्टर जागृती पाटील, प्राध्यापक डॉक्टर योगेश बोरसे, इंजिनियर मिलिंद शिंदे, इंजिनियर पूजा पाटील यांच्यासह संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव शारदा किशोर पाटील, शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा। आमच्या विद्याधन महाविद्यालयामध्ये 2025-26 साठी आजचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अण्णासाहेब के.बी. पाटील, तसेच माजी कुलगुरू अण्णासाहेब शिवाजीराव पाटील हे उपस्थित आहेत। तसेच महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर के.बी. पाटील सर, सचिव हर्षल पाटील, संचालिका डॉक्टर जागृती पाटील, तसेच आमचे महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर योगेश बोरसे सर हे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। विद्यार्थ्यांनी वर्षभरात जे उपक्रम राबवलेले आहेत, विविध क्षेत्रात त्यांनी कामगिरी केलेली आहे, तर त्यांचा गुणगौरव हा झालाच पाहिजे, म्हणून त्यासाठी आम्ही दिग्गज व्यक्तींच्या हस्ते आजचा हा कार्यक्रम संपन्न करीत आहोत। त्यांना कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देते। तसेच विद्यार्थी हाच केंद्रबिंदू आहे, विद्यार्थ्यांचा विकास व्हावा आणि ते विविध कलागुणात पुढे जावेत अशी मी अपेक्षा करते। जय हिंद। म्हणू शकतो की कायमनंतरचा जो महाविद्यालयाचा सुद्धा त्या महाविद्यालयातील विद्यार्थी आविष्कारमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात क्रमांक मिळवतो, उत्कृष्ट अभिनयामध्ये क्रमांक मिळवतो। त्याचबरोबर आमच्या माजी विद्यार्थी सुखदेव, तसेच माजी विद्यार्थी नितीन पाटील यांनी अत्यंत चांगल्या गुणाने आमच्या महाविद्यालयात पदवी संपादन करून एक नामांकित अशा कंपनीमध्ये, इन्फोसिससारख्या, नंतर सायबर सिक्युरिटी कोर्स करून एक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, जिथे IITचं हे आहे त्या अशा कंपन्यांमध्ये त्यांचा लौकिक होतो। त्याच्याने आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या या विद्याधन महाविद्यालयात छोट्याशा रोपट्याचं महाराष्ट्रामध्ये नावलौकिक होतो, तो केवळ विद्यार्थ्यांच्या याच्या नाही। म्हणूनच आम्ही आजचा जो पारितोषिक आहे हा मोठ्या व्यक्तींच्या हस्ते, शिक्षण क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते करण्याचं उद्दिष्टच हे असतं की जेणेकरून अशा विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्या प्रेरणेने विद्यार्थी प्रेरित होईल आणि आमच्या महाविद्यालयाला नावलौकिक करेल, या मागे आमचा हा उद्दिष्ट असतो आणि म्हणून आम्ही दरवर्षी हा पारितोषिक समारंभ आयोजित करीत असतो। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत मंडळ स्तरावर नागरिकांना 15 पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार।
जिल्हा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानाचे कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कारागृहातून पलायन. दुचाकी चोरी करणाऱ्या 2 संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 3,10,000 रुपये किमतीच्या 8 दुचाकी जप्त. स्वातंत्र्य सैनिक माधवराव घुगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. आणि विद्याधन महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा समारंभ संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.